पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न रोज घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। दिल्लीचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजीव वर्मा यांची। प्रश्न 2, जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 22 पदके। प्रश्न 3, कोल इंडियाच्या पहिल्या महिला संचालित केंद्रीय साठवण युनिटचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे SECL कोरबा इथे। प्रश्न 4, आयात निर्यात व्यवहारांसाठी ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे कोणते राज्य 16वे राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य। प्रश्न 5, कोणत्या देशाचे पंतप्रधान केयर स्टारमर भारताला भेट देणार आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडमचे। प्रश्न 6, अरुणाचल प्रदेशातील पहिल्या व्यावसायिक कोळसा खाणीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे चांगलांग इथे। प्रश्न 7 पाहूया। दे विल शूट यू मॅडम हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर त्याचं उत्तर आहे हरिंदर बावेजा यांचे। प्रश्न 8, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी कोणत्या राज्यातील पहिल्या नमो जैव विविधता उद्यानाचे उद्घाटन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये। प्रश्न 9, 2025च्या अल एन मास्टर बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे श्रेयांशी वली शेट्टी यांनी। प्रश्न 10 पाहूया। मॅटमो वादळ नुकतेच कुठे आले आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रशांत महासागरामध्ये। प्रश्न 11, 2025चा शरीर क्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे शिमोन साकागुची, मेरी ई ब्रुनको, फ्रेड राम सडेल यांना। प्रश्न 12, प्रधानमंत्री कौशल्य संरक्षण आणि तांत्रिक सुधारणा योजना PM सेतू योजना कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी। प्रश्न 13 पाहूया। नुकत्याच आलेल्या वादळाला एमी असे नाव कोणी दिले? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडमने। प्रश्न 14, कोणत्या देशाचे पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशाचे। प्रश्न 15, देशातील पहिल्या सहकारी मल्टी फीड कॉम्प्लेक्स बायोगॅस CBG प्लांटचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये। प्रश्न 16, गगनयान मोहिमेसाठी भारताचा ह्युमनॉइड रोबोट कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे व्योममित्र। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।